दुर्ग दुर्गेश श्रीमान रायगड। रायगड हा नुसता गड नसून अनेक मराठ्यांच्या बलिदानाची शौर्य कथा आहे। राजा कसा असावा हे जगाला दाखवून देणाऱ्या शौर्यशाली राजाची गाथा आहे। चला तर मग आज आपण हा श्रीमान रायगड किल्ला पाहूयात आपल्या ड्रोनच्या नजरेतून। रायगड किल्ल्याचे स्थापत्य होण्यापूर्वी हा रायरीचा किल्ला म्हणून या रायरीच्या खोऱ्यामध्ये उभा होता। यादवांच्या काळापासून हा गड चंद्रराव मोरे यांच्याकडे होता। घनदाट अरण्य व प्रचंड उंची यामुळे रायरीकडे सहसा कोणी फिरकत नसे। पण स्वराज्याला बाधा आणणारे मोरे हे मुजोर होऊन बसले होते। त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शिवछत्रपती शिवाजी महाराज कोकणात उतरले। जावळी जिंकून घेतली, रायरी काबीज केली आणि या प्रदेशाला बळकटी आणण्यासाठी इथे गड उभारण्याचे ठरवले। किल्ला म्हणून नावापुरता उभा असणाऱ्या या रायरीची पाहणी करताना महाराजांना हा गड खूपच आवडला होता। गडाविषयी महाराज आपल्या सवंगड्यांना सहज बोलून गेले होते, गड बहुत चकोट, चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच, पर्जन्यकाळी कड्यावर गवत देखील उगवत नाही आणि शिवाय कड्याचा ताशीव धोंडा एकच। दौलताबाद पृथ्वीवरील सर्वात बुलंद गड खरा, पण तोही उंचीने थोटका। दौलताबादेपेक्षा रायरी 10 गुणी उंच, तक्तास जागा हाच गड करावा। महाराजांची ही वाक्य गडाविषयी बरंच काही सांगून जातात। महाराजांनी गडाची पाहणी केल्यानंतरच महाराजांनी या ठिकाणी राजधानी स्थापन करायची हा विचार प्रथमतः बोलून दाखवला होता आणि महाराजांच्या आदेशाप्रमाणे रायगड किल्ल्यावर बांधकाम करण्यास सुरुवात झाली। महाराजांनी रायगडावर राजधानी करण्याचे हे ठरवले होते। त्याचं कारणही तितकं तरबेज होतं, कारण उत्तरेस बसलेले यवनी सरदार हे दख्खनच्या पठारावर तर येतील, पण कोकणात उतरू शकणार नाहीत। कारण कोकणात जर त्यांना उतरायचं असेल तर जवळपास 300 घाट उतरावे लागतील आणि या घाट वाटा ह्या तेवढ्याशा सहजासहजी उतरणं शक्य नव्हतं। आणि या घाट वाटांवर प्रत्येक एक किल्ला असा बळकट बांधून ठेवला होता की त्यांना भेदून खाली उतरणे हे अशक्यच। आणि म्हणून घाट माथ्यावरून राजधानी ही खाली म्हणजेच कोकणात घेण्याचा महाराजांचा निर्णय पक्का झाला होता आणि त्याचनुसार बांधकामही चालू झाली। आज जर गडावर गेलात तर 350 प्रकारच्या इमारतींचं बांधकाम हे रायगडावर बघायला मिळतं। संपूर्ण दिवस कमी पडतो, पण रायगड किल्ल्यावरील वास्तुदर्शन हे सहज पूर्णच होत नाही आणि एकेका स्थापत्याला किती वेळ देऊन किती बारकाईने घडवलंय हे तिथे प्रत्यक्ष जागेवर गेल्याशिवाय कळणार नाही। महाराजांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे रायगडावर किल्ल्याचे बांधकाम हे सुरू झाले आणि बघता बघता ते पूर्णही झाले आणि याच श्रीमान रायगडाने एक देखणा सोहळा पाहिला। तो म्हणजे 6 जून 1674 रोजी शिवछत्रपती शिवाजी महाराजांना झालेल्या राज्याभिषेकाचा हा पुराण पुरुष म्हणजेच श्रीमान रायगड हा साक्षीदार आहे। हा गड जेवढा दिसायला बलाढ्य तेवढाच तो कार्यकर्तृत्वाने मोठाही आहे। अशा या रायगड किल्ल्याची आज आपण सफर केली। हे ड्रोन शॉट तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून जरूर कळवा। आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। जय शिवराय।